भाजपा चॅम्पियन आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम करणे में, आणि म्हणून मग काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांची असं उलटही असेल ना. हा, म्हणून मग काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांची राजनीती अशी आहे की हिंदूंमधल्या जातींवरती इलेक्शन किंवा निवडणूक आणायची, जेणेकरून तिथे भाजपचं काही चालत नाही. आणि तेच लोकसभेला बऱ्यापैकी झालं. तुम्हाला असं वाटतं की या विधानसभा निवडणुकीला बीड म्हणून जर का आपण एक केस स्टडी घेतली तर आता तिथे महायुतीचं बऱ्यापैकी प्रेझेन्स आत्ता विधानसभेला बीडमध्ये आहे. 4 आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तुमच्या सोबत आहेत धनंजय मुंडेंमुळे, तर मग आता पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना मराठवाडा आणि राज्यात बघायला मिळेल की नाही जातीपातीवरती इलेक्शन आल्यामुळे एनीबडीज गेम असाही विषय होईल. कसं आहे, आता आमचे आणि राष्ट्रवादी आणि समजा राष्ट्रवादीचे आमच्या मतं जे होते ते पहिल्यापासून एकमेकांच्या विरोधात पडलेले आहेत. त्यामुळे मी एक होते पायलट प्रोजेक्ट ह्या निवडणुकीचा. कदाचित ते कारण असेल मला दिलं, कारण ते जे मिक्सिंग आहे ते माझ्या शक्य झालं. कारण त्यांनी जे आमदार त्यांच्याकडे होते ना ते माझ्या मंचावर सहज मी आणू शकत होते, कारण मी पालकमंत्री म्हणून काम केलंय. मी हक्काने म्हणू शकते या इकडे. काही लोक तर माझ्याच पक्षातले होते, तिकडे गेले काही. त्यामुळे त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि आमची परिस्थिती वेगळी आहे. तुमच्याकडे मतदार आहे, त्यांच्याकडे उमेदवार आहे पण मतदार नाहीये. आता ते एका सोशल कारणाने काही त्यांच्या निवडून आले. चौथं तर त्यांचं ऑलरेडी तुतारीकडे गेलेलं आहे. तर तिथे आता शिवसेना लढेल का राष्ट्रवादी लढेल हे ठरेलच काळानुरूप. 3 आमदार त्यांचे, 2 आमचे आहेत. नाही, मतांची अदलाबदल जो विषय आहे. नाही, आता मी तेच सांगते की आताची परिस्थिती त्याच्यामध्ये त्यांची तिकीट त्यांनी ठरवायची आहेत. मतांची अदलाबदल होणं एवढं सोपं आहे असं मानण्यात अर्थ नाही. त्याच्यासाठी प्रयास करावा लागणार आहे. जे मतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते ते मतं राष्ट्रवादीकडे होते. आता राष्ट्रवादीचे व्यक्ती राष्ट्रवादीची मतं राखून ठेवू शकतात किती? आता मी लोकसभेमध्ये जी मतं राखून ठेवली त्याच्यामध्ये भरपूर जर तुम्ही अभ्यास केला तर राष्ट्रवादीची मतं पूर्ण कन्वर्ट होऊ शकली नाही. हे त्यांनी पण मान्य केलं की नाही होऊ शकली. एक्सेप्ट परळी आम्ही आमचं केलं, पण बाकी ठिकाणी आता भाजपची मतं राष्ट्रवादीकडे कन्वर्ट करायची, जिथे राष्ट्रवादीचे चिन्हांनी लोक उभी आहेत. तर त्यांची काही जाणार आहेत आणि आमची काही येणार आहेत. त्यामुळे ते न्यूट्रल. परळीमध्ये काय धनाभाऊ आता सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार धनंजय मुंडे हे परळी लढवतील असं दिसतंय की नाही? तुम्ही प्रीतम मुंडेंसाठी परळी मागताय? नाही, धनंजयच लढवणार आहे. तो सिटिंग आमदार आहे. जो सिटिंग आहे तो लढवेल अशी सर्वात सारासार विचार आहे. आणि परळीत काही बदलण्याचं कारण नाही. पण मग असं मतांचं फ्युजन होईल का? होईल, आमच्या बाबतीत तरी होईल. मी बाकी जिल्ह्यात तुमच्याकडे मतं आहेत पण त्यांच्याकडे मतं नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. मग मी देईन ना. अच्छा, ठीक आहे, तुम्ही देणार म्हणजे परळी निवडून आणणार. हो. धनंजय मुंडे यावेळेस तुमचे पोल मॅनेजर होते असं मी वाचलं, आणि त्याचा किती फायदा किंवा नुकसान या लोकसभेला झाला? धनंजय मी लोकसभा 4 हाताळल्यात सिंगल हँडेडली. धनंजय माझ्या विरोधात होते तेव्हा बाबांच्या निवडणुकीत आम्ही विजयी झालो. प्रीतमताई आमच्या विरोधात होते तेव्हाही आम्ही विजयी झालो. त्यामुळे आता मी म्हणेन की ते माझ्यासाठी काम करत होते. पण मी जसं सांगितलं की हे पहिलं आमचं पायलट होतं लोकसभा, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याचं. त्यामुळे सर्व मतं नाही ट्रान्सफर होऊ शकली. परळी वगळता. परळीत आमचे काही मतं कॉमन होते दोघांचे, जे लोकसभेला मला पडायचे, विधानसभेला त्यांना पडायचे. ते आम्ही कव्हर करू शकलो. काही त्यांची 10-20% मतं कव्हर करू शकलो. बाकी ठिकाणी तर आता या बाकीच्या फॅक्टर्समुळे नुकसान होतानाच दिसलं ना. नाही तर मी निवडून येण्याची शक्यताच सुरुवातीला जास्त होती. पण आता आम्हाला मतं कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे नक्कीच. जिथे त्यांची तिकीट आहेत आणि जिथे आमची तिकीट आहेत तिथे त्यांना करावं लागेल. तर त्यांची मतप्रवाह बदलणं हे त्यांच्यासाठी फार मोठं हे ठरलं, आव्हान ठरलं, जे आपण निकालात पाहिलं. आता आव्हान परत दोघांसमोर आहे की त्यांची मतं त्यांना टिकवून धरण्याचं आव्हान आहे. जी मतं कमळाच्या विरोधात होती आणि मुंडेंच्या विरोधात होती ती त्यांच्या बरोबर होती. आता ती त्यांच्यावर राहतील का जेव्हा ते परत आमच्यासोबत अलायन्स मध्ये आहेत? तर त्यांना ते चॅलेंज आहे आणि आम्हाला हे चॅलेंज आहे की सतत कमळ शोधणाऱ्या मशीनवर कमळ नाही दिसणार आहे. हे फार मोठा आक्रोश लोकांच्या मनात आहे. त्याच मुद्द्यावर मला यायचं होतं की आमच्यासाठी चॅलेंजच आहे ते, पण आम्ही पार करू. भाजपसह महायुतीचे चाणक्य अमित शहा यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे महायुती एकत्रित जागा वाटप करून निवडणूक पूर्व युती करून लढते तिन्ही पक्ष. जर का तिन्ही पक्ष आता पुन्हा एकत्रित लढणार असतील विधानसभेला तर मग मतांची अदलाबदल हा एक कळीचा मुद्दा असणार आहे.
खास करून भाजपचे कार्यकर्ते मतदार यांच्यामध्ये नाराजी आहे, तुम्ही सुद्धा ती हेरली आहे, हे कसं काय होणार आहे? भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रॉब्लेमच नाहीये, कारण भाजप हे संघटन कसं आहे मी तुम्हाला सांगते, कार्यकर्ता कधीही फार लाऊडली बाहेर एक्सप्रेस होत नाही. म्हणजे इव्हन माझ्या तोंडून तुम्ही कधी हे नसेल ऐकलं की मला नाही दिलं, याच्या चर्चा घडल्या, टॉक शो झाले, पण ती एक बेसिक शिस्तच आमच्या जेनेटिक्स मध्ये आहे. भाजपचा कार्यकर्त्याला जेव्हा म्हटलं की हे ठरलंय आणि काम करा, तर तो कार्यकर्ता काम करेल. एक वेळ 5-10% काम कमी जरी झालं तरी तो उलट नाही करत, फक्त मतदाराची गॅरंटी नाही, त्याची संस्कृती आहे. आता विषय झाली मतदारांचा. आता मतदार ही विकासाकडे बघतील, स्थिरतेकडे बघतील, देशात मोदींचं सरकार आहे बाबा, राज्यात आलं तर विकासाची गती वाढेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतील असं मला वाटतं, आणि ते बघायला लावणं हे आमचं काम आहे.